नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रथा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 सप्टेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी जागतिक बांबू दिवस कधी साजरा केला जात असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, 18 सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2025 ची थीम काय आहे तर थीम लिहून घ्या, नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन. अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्राचार्य प्रदीप कुमार प्रजापती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्राचार्य प्रदीप कुमार प्रजापती असं त्यांचं नाव आहे. नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच काय करूया, झालेल्या जे काही नवनवीन अपॉइंटमेंट्स आहेत, नियुक्त्या आहेत, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी, IMFच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल, खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल TCA कल्याणी, SSBचे नवीन महासंचालक संजय सिंगल, IAFच्या देखभाल प्रमुखपदी संजीव घुर्तिया, खान मंत्रालय सचिव पियुष गोयल, नवीन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का आणि NSEचे नवीन अध्यक्ष बनलेत इजेंती श्रीनिवास. आणि आत्ताच पाहिलं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक बनलेत प्रदीप कुमार प्रजापती असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस इंटरनॅशनल पीस डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 सप्टेंबरला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस सर्व राष्ट्रे आणि लोकांमध्ये शांतता आणि एकतेची भावना वाढवण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस जगभरातील लोकांना शांतता राखण्यासाठी आणि हिंसेला विरोध करण्यासाठी प्रोत्साहित करतो. तर 2025 ची थीम आहे ॲक्ट नाऊ फॉर अ पीसफुल वर्ल्ड. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. ठीक आहे, दुसराच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा, 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2025चा ASME हॉली पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाबा कल्याणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बाबा कल्याणी यांना या ठिकाणी 2025चा ASME हॉली पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी नेतृत्वाची दखल घेत
ज्याने विशेषतः जागतिक पुरवठा साखळी आव्हानांच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण सार्वजनिक लाभ मिळवून दिला आहे। या कारणासाठी या योगदानासाठी 2025च्या ASME हॉली पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांचं नाव आहे बाबा कल्याणी। तिसरा प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात। तर या ठिकाणी लेटेस्ट जे काही पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या या ठिकाणी क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया। 2023चा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार डॉक्टर सोनल मानसिंग यांना, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना, 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना, 2025चा पेन पिंटर पुरस्कार लीला अबौलेला यांना, 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरीजी यांना, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पांचाळे यांना, अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरेनारे यांना, 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या NGOला, प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार आनंद V पाटील यांना, 2025चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड हा जो काही पुरस्कार आहे तो युनुस अहमद यांना, आणि 2025चा ASME हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने फ्रीडम एज नावाचा त्रिपक्षीय सराव सुरू केलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D वरील सर्व। कोण कोण? पर्याय क्रमांक A दक्षिण कोरिया, पर्याय क्रमांक B अमेरिका आणि पर्याय क्रमांक C जपान। या 3 देशांनी या ठिकाणी फ्रीडम एज नावाचा त्रिपक्षीय सराव सुरू केलेला आहे। 2025 मधील या सरावाची या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे। या सरावामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण, हवाई संरक्षण, वैद्यकीय निर्वासन आणि सागरी हस्तक्षेप प्रशिक्षण याच्यावरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे। आणि तिसरा पॉईंट, आशिया पॅसिफिकमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि त्रिपक्षीय सुरक्षा सहकार्य मजबूत करणे हे या सरावाच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे, पर्पज आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? पहिलं सुवर्ण पदक, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पर्याय क्रमांक C आनंद कुमार वेलकुमार असं त्यांचं नाव आहे। काय नाव आहे? आनंद कुमार वेलकुमार असं त्यांचं नाव आहे। 2-3 पॉईंट लिहून घ्या। चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून यांनी इतिहास रचला आहे। पहिलं सुवर्ण पदक आहे या खेळामध्ये, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याने वरिष्ठ पुरुषांच्या 1000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये या ठिकाणी हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या। क्रिश शर्मा या खेळाडूने त्याच श्रेणीमध्ये 1000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये ज्युनियर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। ही देखील गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव लिहून घ्या। डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन, काय? डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया नावाचं पुस्तक आहे। हे पुस्तक कोणी लिहिलं आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक C रवी K मिश्रा असं त्यांचं नाव आहे। त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन असं या पुस्तकाचं नाव आहे। प्रश्न आहे पुरस्कार, माफ करा, प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात। तर नवनवीन प्रकाशित झालेले पुस्तकांचे लेखक कोण त्याच्या यावरती एकदा रिव्हिजन टाकूया। गन डाऊन मर्डर ऑफ ॲन ऑलिम्पिक चॅम्पियन हे पुस्तक लिहिले संदीप मिश्रा यांनी। वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक लिहिले न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी। जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहिले कांचन चक्रवर्ती यांनी। इन प्रेज ऑफ कोअलायशन पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिले मनोज के झा यांनी। मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिले अरुंधती रॉय यांनी। द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहिले अमिश त्रिपाठी यांनी। डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिले अनुपम खेर यांनी। आणि डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डेलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक लिहिले रवी K मिश्रा यांनी। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, 2026 मध्ये भारत AI इम्पॅक्ट हा जो काही समिट आहे, ही जी काही परिषद आहे तो कोणता या ठिकाणी कोणत्या वेळेस आयोजित करण्यात येणार आहे? तर पर्याय क्रमांक C तर फेब्रुवारी 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट या ठिकाणी भारत देश आयोजित करणार आहे। ठीक आहे, आयोजित करण्यात येणाऱ्या समिट बद्दल प्रश्न आहे। तर झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही समिट्स असतात, समिट म्हणजे काय, परिषदा असतात, याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया। COP33 2028 मध्ये भारतामध्ये होणार आहे। 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये। बॉन हवामान बदल परिषद 2025 जर्मनीमध्ये झाली। 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये। पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये। क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये। ग्रीन हायड्रोजन समिट 2025 आंध्र प्रदेशमध्ये।
AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये, 25वी शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, 2027ची SCO शिखर परिषद पाकिस्तानमध्ये, तर AI इम्पॅक्ट समिट 2026 होणार आहे भारतामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, GI टॅग केलेल्या हाती मिरचीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 दिवसीय सिरार खोंग हाती मिरची महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, M फॉर मिरची, M फॉर मणिपूर असं जरी लक्षात ठेवलं ते काय हरकत नाही. तर GI टॅग केलेल्या हाती मिरचीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 दिवसीय सिरार खोंग हाती मिरची महोत्सव मणिपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. जाता जाता मणिपूरबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना झाली या राज्याची 21 जानेवारी 1972ला. मुख्यमंत्री आहेत N बिरेन सिंग, राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला, तर राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ आणि सिरोही, आणि 2 महत्त्वाचे धरण खुगा आणि टिपैमुख. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, व्यावसायिक वर्गीकरण संरेखित करण्यासाठी भारताने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, ILO. ILO म्हणजे काय? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संस्था म्हटलं तरी काय हरकत नाही, किंवा संघटना म्हटलं तरी काय हरकत नाही. 2-3 पॉईंट लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय मानकांशी व्यावसायिक वर्गीकरण जुळवण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनासोबत एक सामंजस्य करार केला आहे. या कराराचा उद्देश कामगार गतिशीलता, स्थलांतर व्यवस्थापन आणि व्यावसायिक प्रशिक्षण वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. आणि ILO म्हणजेच काय? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ज्याची स्थापना झाली 1919 मध्ये आणि वर्तमानमधील डायरेक्टर जनरल महासंचालक आहेत गिल्बर्ट होगंबो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून घोषित केलेला आहे? प्रश्न विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न हमखास या ठिकाणी विचारला जाणार. पर्याय क्रमांक सी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ देशाने 17 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे तो या ठिकाणी शोक दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे. नेपाळ. अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल, उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव, पंतप्रधान आहेत नवीन सुशीला कार्की, मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश राऊत, राजधानी आहे काठमांडू, चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे? पर्याय क्रमांक बी, कार्लोस फेलिप जेरामिलो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कार्लोस फेलिप जेरामिलो असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाने सलग 55व्या वर्षी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये 100 वर्षांच्या लोकांचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, सप्टेंबर 2025 पर्यंत जपानची जी काही शताब्दी लोकसंख्या आहे ती 99,763च्या नवीन विक्रमावरती पोहोचलेली आहे, ज्यामध्ये महिलांची 88% याच्यामध्ये काय आहेत? लोकसंख्या आहे या आकड्यामध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2027ची जी काही SCO शिखर परिषद होणार आहे ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? भारत, पाकिस्तान, चीन की रशिया? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.